हॅलो, नमस्कार. मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता आज बऱ्याच दिवसांनंतर पूजा करत होते, कारण मागचे 21 दिवस झालं मी पूजा केली नव्हती किंवा देवाकडे गेले नव्हते. कारण त्याचं एकच की आपण घटस्थापना केली त्या दिवशी मी पूजा केली होती. घटस्थापना असते त्या दिवशी. आणि त्याच्यानंतर ना आमच्याकडे 9 दिवस देवांना हलवत पण नाही, फक्त फुलं वगैरे वाहतात, पूजा वगैरे नाही करत. तर मग त्याच ह्याने मी 9 दिवस पण नव्हती केली पूजा. आणि 7व्या माळीलाच म्हणजे 9 तारखेला आमच्या इथं म्हणजे माझ्या जाऊबाईंना मुलगी झाली होती. तर मागचे व्हिडिओ ज्यांनी पाहिले त्यांना माहीतच असेल. तर मग 12 दिवस त्याचाही विटाळ आम्ही पाळला होता. तर मग 12 दिवस त्यामुळे केली नाही. आणि त्याच्यानंतर 5 दिवस माझा प्रॉब्लेम होता, त्यामुळे मग 5 दिवस अजून केली नाही. तर आज फायनली पूजा करायला घेतली. तर पूजा करण्या अगोदर ना मी सगळं जे काही देवाचे भांडे, दिवटे, बुदले, पंचपाळासहित सगळं जे काही मी देवाऱ्याच्या तिथं ठेवते, देवासहित बाकी पण सगळं ते सगळं आज मी घासलेलं आहे. तर छान अगोदर दुधाने घासलं. आणि त्यानंतर ते इतक्या दिवसांपासून पूजाच केली नव्हती, पाणीसुद्धा लागलं नव्हतं ना, तसे वेगळेच झाले होते देवन ते. मग दुधाने त्याने पण निघाना. मग शेवटी मी भैया पावडरनेच घासले आणि मग त्याने छान निघालेत. पण हाताची पूर्ण वाट लागली आहे माझ्या, कारण भैया पावडरने ना हाताचे खूप सालटे वगैरे जातात माझ्या, म्हणजे मला ते सहनच नाही होतं. तर आज पूर्ण तसंही गेलेत आणि खूप वेळ लागला मला हे सगळं घासायला. तर मग घासण्यापासून तर मी व्हिडिओ शूट नाही केला, कारण एवढ्या वेळाचा व्हिडिओ म्हणजे तो जवळपास 3 तास लागले मला सगळं हे घासायला. कारण तांब्या पितळाचे भांडे घासायला खूप वेळ लागतो असाही, पितांबरीने पण. आणि ते भैया पावडरने निघतं जरा बरं, पण तरी पण ते इतक्या दिवसांपासून घासलं नव्हतं, पुसलं नव्हतं ना, त्यामुळे त्याला खूप असं वेगळंच झालं होतं. त्याच्यामुळे मग आज म्हटलं जाऊ द्या, थोडा वेळ काढूच या. आणि बसले मग सगळं घासायला. कारण आता परत मग इतकं डीप मी नाही घासणार आहे, कारण आता दिवाळी पण आली आहे, अवघी 5-6 दिवसांवरच आली दिवाळी. आणि मग त्याच्यामुळे म्हटलं चला आता सगळंच क्लीन केलं तर हे पण क्लीन करावंच लागणार आहे, कारण दिवाळी पण आहे आणि इतक्या दिवसापासून केलं नव्हतं, म्हणून मग खूप घाण झालं होतं. तर मग घेतलं फायनली सगळं करायला. आणि ते मग काय केलं मी, सगळं घासून ना बोरच्या पाण्याने नाही घासलं, सगळं ह्याच्यात ठेवलं होतं, आपलं फिल्टरचं जे पाणी असतं ना त्यामध्ये घासून धुवून मग मी फिल्टरच्या पाण्यात ठेवलं होतं. कारण मग ते एक पुसायला गेलं ना तर तो कपडाही सगळा ओला झाला असता आणि खूप राडा झाला असता. म्हणून मग मी काय केलं, सगळं छान घासून धुवून मग एक हे घेतलं होतं, बाऊल घेतला होता फिल्टरच्या पाण्याने भरून, आणि मग त्यामध्ये हे सगळे ठेवलं होतं. आणि आता ह्या ठिकाणी हे सगळं घासून पुसून छान असं कोरडं झालं आहे. मग आता त्यानंतर जे असे सेपरेट करता येण्यासारखे आहेत, म्हणजे दिवटी बुदली झालं, दिवे झाले, त्रिशूळ, कासव, ते शंख, कासवावरचे शंख जे आहे त्याचं ते कासव, ह्या अशा जे सेपरेट करण्याच्या गोष्टी आहेत त्या सेपरेट करून घासल्या होत्या. मग आता त्या सगळ्या परत त्याला जॉईन करून देते. आणि ना माझं देवघर तसंही तिथं पण वरतीच आहे, म्हणून मग त्याला तिथं जाऊन खाली बसून करण्यापेक्षा मग इथूनच सगळं रेडी करून घेऊन गेलं ना, मग तिथं जाऊन फक्त सगळं छान पूजा करायची आणि ते ज्याच्या त्याच्या जागी ठेवून देता येतं. म्हणून मग इथूनच सगळं रेडी करून घेतलं. आणि आता कोरडं झालं ना सगळं, तर छान त्याच्यावर काही डागं वगैरे पण उमटत नाही आहेत त्याच्यामुळं. आणि इतकं सुंदर घासता येतं हे सेपरेट वगैरे केलं तर. आणि तसं केलं तर ते घासता पण येत नाही आणि काहीच नाही. तर मी याला ना देवासाठी एक सेपरेट असा ब्रश आणलेला आहे दुकानातून, जसं छोट्या बेबीजचे ब्रश नसतात का तसे ब्रश आणलेले आहेत. म्हणजे तसा एक ब्रश आणलेला आहे मी किंवा हे बारीक सारीक घासण्यासाठी, ज्यामध्ये आता हे दिवटी बुदली, ते दिवटीचं बघा ना तिथं ना खूप काळं होतं, पण ते ब्रशने ना छान निघालं. आणि मग हे बारीक सारीक जिथं आपला हात पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी मग तो ब्रश मस्त छान पोहोचला जातो. तर देवांसोबत आज हे बाकीचं सगळं पण करूनच घेतलं. आणि
तसं तर आत्ताच केलं होतं नवरात्राच्या आधी, म्हणजे घटस्थापनेच्या अगोदर. पण हे तांब्या पितळाचे भांडे असतात ना, ते खूप लवकर हवेनी पण त्याला वेगळीच असा कलर चेंज होतो त्यांचा. तर कलर पण चेंज झाला होता आणि खूप असं वेगळं हे झालं होतं, म्हणजे वेगळंच दिसत होतं. मला तर ना ते पाहावेशी सुद्धा नव्हतं वाटत, असं इतकं हे झालं होतं. आज मनसोक्त त्याला मस्त घासलं आहे. आजची पूजा पण अशी छान मनसोक्त झाली. मी म्हणते अर्धा दिवस तरी मी ह्या पूजेत आणि ह्या भांड्यांमध्ये आणि देवांमध्ये याच्यातच घातला आहे. पण त्याचं काही असं वाटत नाही आहे, कारण ना सगळं छान असं क्लीन झालं ना, तर मनसोक्त ते असं मनाला पण बरं वाटतं की बापरे हा झालं, सगळं व्यवस्थित क्लीन असं झालं. तर आता ही पंचारती आहे, तर ते पंचारतीचं पण असे 3 सेपरेट पार्ट होतात. ते मधला पार्ट असा त्याच्यामध्ये बसवून खालून फिट केलं ना, मग मधला बरोबर फिट होऊन जातो. तो असं फिरतो, पण मग तो फिरवून फिरवून व्यवस्थित त्याच्या जागेवर त्याला फिट करावं लागतं. तर त्याचं आता झालेलं आहे सगळं फिटिंग वगैरे सगळं झालं. त्यानंतर ना जे काही तांदूळ वगैरे असतात ह्याच्यात आपले देवघरात, तर ते पण लगेचच भरून पण घेणार आहे मी. तर दरवेळेस ना हे जे तांदूळ असतात ते सगळे खाली करून मी आपल्याच तांदळाच्या डब्यात परत टाकून देत असते आणि दुसरे परत भरत असते, कारण ते खाल्लेले चांगले असतात. पण ह्या वेळेला ना मग मी ते काय केलं, निर्माल्यात ठेवले. पण ते पक्ष्यांना मी टाकणार आहे उद्या, कारण का ना ते खूप दिवस पण झाले होते, कारण तसं तर 8 दिवसाला बदलत असते, पण आत्ता खूप दिवस झाले ते, म्हणून म्हटलं नको ते खूप जास्त असं बाहेर राहिलेत, उघडे राहिलेत, त्यामुळे मग ते पक्ष्यांना किंवा मग निर्माल्यातच वाहून देईन. तर तांदळामध्ये कासवाच्या प्लेटमध्ये पण तांदूळ भरले आणि ही जी तांब्याची छोटी डिश आहे त्यामध्ये ना मी कवड्या ठेवत असते, ज्या पिवळ्या कवड्या आहेत त्या. आणि त्या मागच्या दिवाळीला ना त्याच्यावरती सेवा केली होती, त्या कवड्या आहेत. आणि ते दुसरं अन्नपूर्णेची वाटी पण भरलेली आहे. तर अन्नपूर्णेची वाटी ना कायम पूर्ण भरायची असते, म्हणजे एकदम काठोकाठ भरायची असते, अर्धवट भरायची नसते. तर या ठिकाणी ना अगोदर आता सगळी देवपूजा करण्या अगोदर तिथं देवाऱ्याच्या तिथं ना अगोदर एक दिवा लावून घेतला आणि अग्नीच्या साक्षीनेच पुढची पूजा करायची असते, म्हणून मग तिथं एक दिवा लावून घेतलेला आहे. आणि त्यानंतर ना आता पंचपाळ भरून घेते. पण पंचपाळ भरताना मी कॅमेऱ्याचा अँगलच पाहिला नाही की कुठे, तर मला वाटलं होईल ते शूट आणि ते अर्धवट शूट झालं आहे. तर असो, हळदी कुंकू आणि अक्षता टाकून मी ते पंचपाळ पण आता पूर्ण भरून झालेलं आहे. आणि त्यानंतर मग बाकीची पूजा करायला मी घेते आहे. तर त्या अगोदर ना कलश मी तिकडूनच मंगल कलश रेडी करून आणला होता, तर ते आता फक्त इथं आणून ठेवला आहे. तर खाली तांब्याच्या ताम्हणात तांदूळ आहेत आणि त्याच्यावरती तांब्याचा तांब्या आहे आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे. त्यामध्ये पाणी, हळदी कुंकू, अक्षता आणि सुपारी 1 रुपयाचं नाणं टाकून त्यावरती नारळ ठेवलेला आहे, जे माझ्या मंगल कलशाचं नारळ आहे तेच आहे. तर त्यामध्ये ना नागिनीचे किंवा आंब्याचे पण पानं ठेवतात, पण माझ्याकडे ते सध्या काहीच अवेलेबल नव्हतं आणि मला खाली जायचा सुद्धा वेळ नव्हता. तर मग मी सध्या तर तसंच ठेवलं आहे. तर आता दिवाळी सुरू व्हायच्या अगोदर मग वसुबारसच्या दिवशी मी सगळी परत पूजा करेल ना, तेव्हा सगळे पानं फुलं वगैरे तेव्हा ते ठेवून देईल. तर आता इथं सगळे देव जे होते त्यांना सगळ्यांना तिलक करून घेतलेला आहे, हळदी कुंकू आणि ह्याचा अक्षगंधाचा. त्यानंतर आता इथं दिवटी बुदली पण ठेवली आणि धूपचं जे स्टँड आहे ते पण ठेवलेलं आहे. त्यानंतर त्रिशूळ पण ठेवला. त्यानंतर त्रिशूळवर जो डमरू आहे, हा डमरू मी वृद्धेश्वरून आणला होता. तर छोटा पाहूनच आणला होता मुद्दामहून, की मला तो देवाऱ्यात ठेवायचा आहे म्हणून. तरी याच्यापेक्षा छोटा तर नव्हता भेटला, तर हा छोटाच आणलेला आहे. तर आता डमरू झाल्यानंतर मग आता सगळे देव ठेवून घेते आहे. तर देवांच्या ह्याच्यात सगळ्यात पहिल्या पायरीवरती स्वामी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे आणि स्वामी महाराजांच्या फोटोच्या शेजारी कुलदैवतांचे टाक ठेवायचे असतात पहिल्या पायरीवर, किंवा मग दुसऱ्या पायरीवर सगळे कुलदैवतांचे टाक. तर माझ्याकडे एकूण 7 टाक आहेत आम्हाला. तर मग मी ते सगळे 7चे टाक दुसऱ्या पायरीवर ठेवते. तर मग स्वामींच्या शेजारी जागा उरतच होती, तर मग तिथं विठ्ठल रुक्मिणी आईची मूर्ती ठेवलेली आणि स्वामींच्या ह्या साईडला
स्वामींच्या उजव्या साईडला हे ठेवलेलं आहे पिरॅमिड छोटंसं, जेणेकरून पिरॅमिडना पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करतं. मग तिथं म्हणजे आपल्या घराकडे पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करतं. तर त्यामुळे मग तिथं पिरॅमिड ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर आता दुसऱ्या पायरीवरती सगळ्या कुलदैवतांचे टाक. तर तिथं ना तो कपडा थोडा कडक होता, तर ते टाक सारखं निसटत होते. तर त्याला असं थोडंसं प्रेस करून बसवावं लागलं मला. तर स्वामींच्या उजव्या साईडला ना सगळं मेन म्हणजे आपला जे कुलदैवत आहेत खंडोबा, तर ते जेजुरीचे खंडोबा, तर ते ठेवलेले. त्यानंतर भैरोबा, त्यानंतर वीरोबा म्हणतात त्यांना, तर ते आहेत आमच्या इथं. त्यानंतर हे जानाईचं 7 जानाईचं टाक आहे. तर बऱ्याच जणांना वाटतं की हे माऊलाईचं आहे, पण ते माऊलाईचं नाही, जानाईचं आहे. तर त्यानंतर मग एक लक्ष्मी माता, एक अष्टभुजा माता आणि त्यानंतर एक पलंगावरची देवी, असे 7 टाक आहेत. त्यानंतर मग स्वामींच्या उजव्या साईडला सगळ्यात शेवटी म्हणजे डाव्या साईडहून स्टार्ट करतात. तर डाव्या साईडला सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पा असतात. तर आधी मी आता हे उजव्या साईडनी सगळं लावून घेते. तर सगळ्यात शेवटी ना महादेव असतात, त्यानंतर अन्नपूर्णा देवी, त्यानंतर महालक्ष्मी देवी, त्यानंतर तुळजाभवानी आई, त्यानंतर मग हे आपलं गाई वासरूची मूर्ती आहे माझ्याकडं ती, त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती आणि सगळ्यात पहिल्यांदी गणपती बाप्पा. तर आता हे गणपती बाप्पांपासून स्टार्ट आहे, पण ठेवताना मग मी असं ठेवलं, तर मला क्रम माहीत झालेला आहे म्हणून मग मी तो तसा ठेवला आहे. तर हे अशा पद्धतीने ठेवलेले. आणि त्यानंतर मग ह्या गजलक्ष्मी आहेत माझ्याकडे छोट्या छोट्या. तर त्या आवर्जून अशा छोट्या छोट्या मी पाहून आणल्या होत्या, कारण देवघरात एकदम छोट्या छोट्या असे छान दिसतील म्हणून. तर त्यांना मी यात्रेतूनच घेतल्या होत्या 1 वर्ष, म्हणजे 2 वर्ष झाले असतील आता त्या घेतलेल्या मी दोन्ही गजलक्ष्मी. आणि घंटी, तर शंखाचं जे कासव स्टँड असतं, शंख कासव स्टँड, ते स्वामींच्या डाव्या साईडला शंख कासव आणि उजव्या साईडला घंटी असते. तर तसंच त्याच पद्धतीने ठेवलेलं आहे. आता हे थोडंसं मागं पुढं करून सगळं अरेंज करते. तर श्रीयंत्र ठेवलेलं आहे. त्यानंतर श्रीयंत्रावर ना कमळगट्ट्याची माळ ठेवायची असते. त्या अगोदर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं असतं. तर त्याची ना दिशा बघूनच ठेवायची असते. तर ती दिशा बघून मी व्यवस्थित ठेवले आणि 16 वेळा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विजय असा मंत्र म्हणत मी कुंकुमार्चन पण लगेचच करून घेतलं. आणि कुंकुमार्चन अगदी सोप्या पद्धतीने केलं तरी चालतं आणि पूर्ण शास्त्रोक्त कुंकुमार्चन मी करत असते, पण आता मला घाई होते म्हणून अगदीच तसंच ठेवू नये श्रेयंत्र म्हणून मग त्याच्यावरती करून घेतलं. आणि शास्त्रोक्त कुंकुमार्चन कसं करायचं त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, 1-2 वेळा केलेला आहे मे बी. तर ज्यांना पाहायचं आहे ते नक्कीच जाऊन पहा. तर त्यानंतर मग यावरती कमळगट्ट्याची माळ ठेवायची असते. 108 कमळगट्ट्यांची ती माळ असते. तर आपण महालक्ष्मी आईला आणि विष्णू भगवंतांना कमळ हे खूप जास्त प्रिय आहे. आणि 108 कमळ त्यातले त्यात आपण जर त्यांना वाहिले तर ते खूप खुश होतात, पण एवढे तर आपण वाहू शकत नाही. त्यामुळे मग हे 108 कमळांच्या मण्यांची माळ आपण जर ठेवली ना, तर त्यांना लक्ष्मीचा वास आपल्या घरात होतो आणि विष्णू भगवंत पण खूप खुश होतात, म्हणून ती वाहायची म्हणजे ठेवायची असते. तर त्याचबरोबर आता सगळे देव वगैरे सगळं ठेवून झालं. त्यानंतर मग मी आता स्वामींना पाणी आणि ह्याचा नैवेद्य ठेवते साखरेचा. तर त्या अगोदर तिथे भरीव चौकोन केला आहे आणि पाण्याचा तांब्या पेलासुद्धा ठेवला आहे. तर त्यानंतर आता ज्या कवड्या होत्या पिवळ्या कवड्या त्या पण पूजा करायच्या राहिल्या होत्या. मग त्याला पण तिलक वगैरे करून त्याची पूजा करून घेतली आणि ती पण आता तिथं ठेवते आहे देवघरात. तर इथं ना थोडंसं जागेचं अरेंजमेंट करावं लागतं मला, कारण तिथं भरपूर जागा आहे तशी, पण सगळे एका लाईनमध्ये असेल तर छान दिसतं म्हणून मग इथं कवड्यांची डिश ठेवली. त्यानंतर कासवाची डिश ठेवली. त्यानंतर हे जे पुठ्ठ्याचं दिसतंय ना, तर ते
कुबेर यंत्र आहे, तर माझ्याकडे ते होतं, तर मग मी त्याची पण पूजा करत असते. तर कोणतंही यंत्र असलं ना तर ते उभं करून नसतं ठेवायचं, ते खाली जमिनीला चिटकून ठेवायचं असतं. म्हणून मग ते तसं ठेवलं आहे. आणि मध्यभागी गणपती आणि लक्ष्मीचा छापा असणारा चांदीचा कॉईन आहे, तर तो पण मग मी पूजा करत असते, तर तो पण ठेवलेला आहे. आणि जे शंखाचा कोरडा नसतो ठेवायचा, त्यात पाणी घालून ठेवायचं असतं. आणि दुसऱ्या दिवशी पूजा करताना ना हे पाणी आपल्या घरात सर्वत्र शिंपडायचं असतं, जेणेकरून खूप पॉझिटिव्हिटी येते त्याने. आणि आता जे दिवा आहे तो पण आता मी देवासमोर घेते, जो साईडला लावून ठेवला होता. तर कधीही लक्षात ठेवायचं, पूजा करण्याच्या अगोदर दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतरच पूजा करायची, कारण ना दिव्याच्या साक्षीने म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपण ती पूजा करतोय, हे म्हणजे असं गृहीत धरलं जातं म्हणून. आणि मग आता त्यानंतर ना मी काय करते, इथं सगळ्या देवांचे माझे त्यांच्या मापाचे हे हार आहेत छोटे छोटे, जे मी त्यांच्या मापाचेच त्याला ॲडजस्ट करून घेतलेले आहेत. त्याच्यामुळं ना ते ज्याच्या त्याचे बरोबर ज्याचे त्याचे हार ज्याला त्यालाच घातल्या जातात. तर काही मूर्तींना ना छोटे लागतात, म्हणून त्यांना तसं छोटं ॲडजस्ट केलेलं आहे. आणि काही मूर्तींना खूप मोठे लागतात, तर मग त्यानुसार त्यांना बरोबर तसं ॲडजस्ट केलेलं आहे. तर आता मला ते माहीत झालेलं आहे की कोणत्या मूर्तीचा कोणता आहे, म्हणून मला ते लगेच समजतं हातात घेतल्यावर की हा या मूर्तीचा आहे आणि कोणत्या म्हणजे ते बरोबर मला लक्षात येऊन जातं. तर नवीन माणसाला होईल थोडी गडबड, पण मला माहीत झालं, त्याच्यामुळे मग मला बरोबर आयडिया येते त्याची. तर आता या ठिकाणी सगळ्या मूर्त्यांचे हार घालून झालेले आहेत. तर असं कधी जर फुलं वगैरे अवेलेबल नसतील ना, तर हे असं हारामुळं खूप छान दिसते, प्रसन्न दिसते पूजा. आणि बऱ्याच वेळा काय होतं, मला खाली जायला होत नाही आणि फुलं खाली असतात झाडांना, पण मला जायलाच जमत नाही. त्यामुळे मग जसं जमल तसं मग मी कधी गेले लवकर तर घेऊन येते, कधी नाही तर मग नंतर कधी तर पूजा झाल्यानंतर पण घेऊन येऊन मग वाहून देत असते. तर जसं ॲडजस्ट होईल तसं मी करत असते. तर कधी तर कोणी दुसऱ्यांनी फुलं तोडून नेले तर मला फुलं पण नाही मिळत, तर असं असतं. तर आता या ठिकाणी ना म्हणजे माझी रांगोळीची फरशी आहे, ती पण त्याच्यावरती पण छान असे पावलं काढून घेतलेले आहेत आणि ती पण ठेवलेली आहे. त्यानंतर कुबेर यंत्रावर पण थोडीशी हळद वाहिलेली आहे, तर ते वाहावी लागते कुबेर यंत्रावर हळद. त्यानंतर स्वतःच्या डोक्याला अगोदर पण लावलं होतं मी हळदी कुंकू, आणि आता पण परत लावून घेतलं आहे. तर अशाच पद्धतीने आजची छान अशी मन प्रसन्न करणारी मनसोक्त अशी मी पूजा केलेली आणि खूप सुंदर वाटत होतं. आज मी म्हणजे तीनदाच मी येऊन तिथं पाहत होते की मला खूप असं प्रसन्न वाटत होतं, कारण करेक्ट 21 दिवस झाले आज पूजा केली नव्हती. आणि मग आज सगळी पूजा वगैरे केली, सगळं असं छान प्रसन्न झालं होतं. तर चला, माझी आजची पूजा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.